ठाकरेंच्या शिवसेनेचा बारामती पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्यासंदर्भातला निर्णय झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांच्या उद्धव ठाकरेंना केलेल्या फोननंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चा झाली आहे। काँग्रेस पक्ष बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये जर उमेदवार देत असेल तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा न देता सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। ठाकरे आणि पवार कुटुंबाचे जिव्हाळ्याचे संबंध लक्षात घेता ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुनेत्रा पवारांना पोटनिवडणुकीत पाठिंबा दिला जाईल अशी चर्चा आहे। उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन अधिकृत या सगळ्या संदर्भात भूमिका जाहीर करतील असंही कळतंय। मात्र दुसरीकडे राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार देण्यासंदर्भात महाविकास आघाडीतील इतर 2 पक्षांशी चर्चा करून महाविकास आघाडी एकत्रित निर्णय घेणार आहे। दरम्यान सुनेत्रा पवारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केला आणि फोनवरती बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात चर्चा केल्याची माहिती मिळतेय। निर्णय पक्षप्रमुख लवकरच जाहीर करतील अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नक्कीच काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरती चर्चा केली आणि पक्षप्रमुखांशी त्यांनी त्या संदर्भात चर्चा केली आणि ती चर्चा काय झाली किंवा त्या संदर्भात काय निर्णय आहे तो लवकरच स्वतः पक्षप्रमुख पत्रकार परिषद घेऊन आपल्याशी संवाद साधला। सुनेत्राताई पवारांचा पक्ष महाविकास आघाडीत नाही ना, तो भारतीय जनता पक्षाबरोबर आहे। त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष जर काही वेगळा निर्णय घेत असेल असं दिसतंय तर त्याच्यामध्ये मला असं वाटत नाही की कुठे महाविकास आघाडी म्हणून त्याच्यामध्ये आम्ही लक्ष घातलं पाहिजे। काँग्रेस पक्ष हा या राज्यातला एक महत्त्वाचा पक्ष आहे, देशातला महत्त्वाचा पक्ष। भारतीय जनता पक्षाबरोबर असलेल्या पक्षाला मदत होऊ नये अशी त्यांची भूमिका असू शकते, पण आम्ही चर्चा करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।